नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिवृष्टी व पूर याच्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने येथे आर्थिक अनुदान मंजूर केलेले आहे। तर याच्या संदर्भात शासनाने जीआर देखील निर्गमित केलेला आहे। या जीआर मध्ये कोणती महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, तसेच याच्यामध्ये कोणते निर्णय दिलेले आहेत आणि आर्थिक अनुदान किती रुपयांमध्ये मंजूर झालेले आहेत, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। तर महाराष्ट्राने निर्गमित केलेला जीआर मध्ये पहा, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता मदत देण्यासाठी शासनाने येथे निर्णय घेतलेला आहे। तर या दिलेल्या जीआर मधील शासन निर्णय आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो। तर या शासन निर्णयामध्ये पहा, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम असे जिल्हे असणार आहे। यांच्यासाठी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता त्यांना बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता मदत देण्यासाठी शासनाने त्यांसाठी प्रति हेक्टरी म्हणजे प्रत्येक हेक्टरीसाठी 10,000 रुपये प्रमाणे हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। हे 3 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे। तर ही मदत पहा, 10/10/2025 या शासन निर्णयामध्ये 2,262 कोटी 43,39,000 इतकी निधी शासनाने मंजूर केलेली आहे। तर पुढील दिलेल्या तक्त्यानुसार आपण पाहूया कोणत्या विभागातील जिल्ह्यांसाठी किती आर्थिक अनुदान दिलेले आहेत आणि किती बाधित हेक्टर जमीन आहे। तर ह्या दिलेले पुढील चार्ट पहा, या ठिकाणी 2 विभाग दिलेले आहेत, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग। तर नागपूर विभागामधील जिल्हे पहा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असे 5 जिल्हे आहेत। तर यांच्यासाठी पहा बाधित शेतकरी संख्या किती आहे, या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आपण व्हिडिओ स्टॉप करून येथील माहिती पाहू शकता। बाधित हेक्टर संख्या किती आहे आणि हे जे आर्थिक अनुदान दिले गेले आहे ते लाखांमध्ये असणार आहे मित्रांनो। पुढील आहे अमरावती विभाग। अमरावती विभागामधील जिल्हे पहा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम यामध्ये देखील 5 जिल्हे आहेत। यांच्यासाठी देखील बाधित हेक्टर संख्या दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी किती आर्थिक अनुदान मंजूर झालेले आहे ते देखील लाखांमध्ये येथे दर्शवले गेले आहे मित्रांनो। तर अशा या 2 विभागाकरिता आर्थिक अनुदानासाठी हे रब्बी हंगामाकरिता शासनाने येथे मंजुरी दिलेली आहे। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा। तसेच आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहिती आपल्याला यापुढे देखील पाहायला भेटतील। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।